बस थोडं राहायचं गळ्याखाली वाटलंच ना तर हे तुम्हाला घरची का विकत घेतली? त्या गाईची. आणि कोणत्या बैलाची? सोन्या. कोणाचा? कोंबडवाडी बिरामामा सरगर त्यांच्या ह्या त्या बैलाची मुलगी. बैल इकडे बोलवलं होतं का गाय नेली होती? आता वय किती आहे कालवडीचं? आता 2.5 वर्ष. आता दुसरी झाल्या. बरं परत भरवली का? नाही अजून भरवायचं. एकदा भरलेली धरली नाही. हां भरवायची. बरं मागणी काय? मागणी 11 लाखाला मागणी. 11 लाख रुपयाला मागितली. तुम्ही किंमत सांगितली का? बरं म्हणजे 11 लाख रुपयाला मागितली. कोणत्या भागातून मागितली? आपलं कुपवाड सांगली जिल्हा. सांगली ना मिरज तालुक्यात. सांगली मिरज या भागातून 11 लाख रुपयाला मागितली. हां बरं तुमचा काय उद्देश होता त्या गाईला कपिला भरवून घेण्याचा? नाही आमच्या डॉक्टरांनी सांगितलं असं असं. कोणते डॉक्टर? सोनकर डॉक्टर. त्यांची ओळख कधीपासून आहे? पूर्वीपासून आहे. खूप वर्षापासून. आमचं म्हणजे मसरांचा व्यापार आहे. हां आपलं त्यांचा सल्ला तुम्ही घेतला. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. हे खरं आहे? होय खरं आहे की. त्यांची एक जवारी गाय आहेच खूप पूर्वीपासून. राणी नावाची गाय आहे ती. बरं आज त्या गायीचे 10वे ते 11वे येत असते. 11वे त्याचे पहिला. मग त्यांना म्हटलं आता आपण नवीन काहीतरी करूया. कपिला ओळू दाखवता सकाळी. त्यांचा स्वतःचा टेम्पो आहे. म्हैस व्यापारी असल्यामुळे त्यांना म्हटलं जावा असं पत्ता दिला. ती गेले जाऊन भरून आले. मग त्यांनी नाही म्हणत होते त्यांचे वडील. त्या मुलग्याला म्हटलं जावा त्याचा काही खर्च आला तर मी देतो खरं जावा. मग ते गेले. सुदैवानं गाय गाप धरली. त्याच्या सुदैवानं कालवड झाली. ती पण 100% कपिला झाली. नशिबाचं सुदैव. डॉक्टर याबद्दल का घडावं करावंसा वाटला होता? कपिला पैदास म्हणजे जे काय वैज्ञानिक दृष्टिकोनातून जे सूर्यप्रकाश पांढऱ्या कपड्यावर पडतात ते काळ्या कपड्यावर त्याच्या द्विगुणी ते सगळं शोषून घेते. आणि ते सुवर्णकण शोषून घेऊन त्या कपिलाला जास्त महत्त्व काय आहे तर ते सुवर्णकण पांढऱ्यापेक्षा काळं कापड जास्त शोषून घेते. आणि जे काय त्याच्यातून वैज्ञानिक गुणधर्मातून जे दुधातून ह्याच्यातून सगळे गुणधर्म मिळणार आहेत शेणातून शेणलगवी दुधातून त्याचं पंचगव्य जे आहे ते त्याच्यापेक्षा डबल चांगल्या ताकदीने ते आपल्याला उपयोग घेता येते असं. पण डॉक्टर तुम्हाला सिमेंट देता आलं तुम्ही नैसर्गिक रेतनसाठी बैल का सुचवला? सिमेंट पण आम्ही देतोय. सिमेंटवर पण माझ्या हातून एक 3 कालवडी छान झालेल्या आहेत. पण तो बैल नवीनच तिने घेतलेला भंडाऱ्याकडनं. म्हणजे पुण्याच्या भंडाऱ्या ते माळातून तिथल्या त्यातून आणला म्हणून ते मित्र आहेत. तिने म्हटले असं नवीन एक बैल आणला आणि मग त्यांच्याकडे त्यांनी पाठवलं. बरं म्हणजे नैसर्गिक रेतनमधून तुम्हाला उपलब्ध करायची होती. होय त्या गायीची ऑलरेडी जे 11 पैदास आहेत 10 पैदास आहेत ते सगळ्या सिमेंटवरचे त्या गायीच्या. आणि ती गाय खूप चांगली आहे. एका वेळेत लगेच गाप धरते. म्हणजे एकदाच आज पण 11 येतात. म्हणजे एका वर्षात येते. 2 महिने गेले की लगेच गाप जाते. तुम्हाला वाटलं होतं कधी स्वप्नात सुद्धा किंवा विचार केला होता का आपल्या गायीला झालेली आणि डॉक्टर साहेबांनी मार्गदर्शन केलेली एखादी कालवड किंवा वस्तू आपल्या दारात जन्मते आणि तिला 11 लाख रुपयाची मागणी होती. जवळपास 1 एकराच्या किमतीची मागणी होती. तुम्हाला कधी वाटलं होतं एवढा बदल घडेल? नाही तसं काय. तुम्हाला वाटलं का तुमच्या आयुष्यात एक डॉक्टर हे परमेश्वर रूपी आलेत? डॉक्टर आमचं कायम आमचं काय तर सांगतात चांगलं सांगून त्यांचं ऐकून आम्ही काहीतरी करतो. असे डॉक्टर आहेत का समाजात की बाबा गाय माझ्यावर आली आणि आपण विचारले त्यांना ती गोष्ट आणि त्यांनी बैल सुचवलाय? ते आमचं डॉक्टर सगळं त्यांनीच करतात. स्वतः कॉन्टॅक्ट केल्यावर आम्ही तिकडे गेलो. ठीक आहे. खूप नशिबान आहात तुम्ही. तुमच्या आयुष्यात असे डॉक्टर मिळत आहेत आणि आज या 11 लाख मागणी असणाऱ्या या वस्तूमुळे तुमची अगणित आयुष्यात ओळख झालेली आहे. हां मग ही कधीही कोणत्या गोष्टीने ओळख न होणारी ओळख झाली तुमची. हो आता गावते का? आता अलीकडे बांधल्यात तिला. बरं तिला कायम तिला छान एकदम बेस्ट. राहू दे आता. राहू दे काय करू नका. तिची ती हलते काय करू नका. त्यांचं तिला बुजवून घात पाहिजे. 11 लाख रुपयाला मागणी झाली आहे किंवा मागितले ही चर्चा झाली का? ही चर्चा झाली आहे का मॅम मीडियावर? नाही नाही आपला मध्यस्थी माणूस ओळखीचा आहे. बरं ते ऑडिओ येऊन मागायला. बरं मग ही बातमी चॅनलला वगैरे द्यावाची वाटली नाही का तुम्हाला? नाही
तसं काही नाही, आपलं घरचं आहे ते. हां आम्ही म्हणजे असं काही हे केलं नाही, बरं बरं. ते द्यायचं नाही म्हणताना तिचं काय येत नाही. पण ज्या माणसाने ही गोष्ट सुरुवात केली किंवा संकल्पना अंमलात आणली त्या माणसांनी जगापुढे गोष्ट मांडायची तयारी दाखवली, त्याबद्दल तुमचं काय मत? हे आमचं एक नंबर. तसं डॉक्टर हसाव, बरं. प्रत्येक गावात एक हसाव. त्यांनी सुरुवात केली आहे, संकल्पना अंमलात आणली आणि आज तुमच्या दारात ते फळ आहे. बरोबर आहे. तर असं नशीब भरपूर लोकांमधून एखाद्या लोकांचं असतं, एखाद्या शेतकऱ्याचं असतं आणि डॉक्टर परमेश्वर रूपी तुम्हाला मिळाले. हां, त्यामुळे इथून पुढे तुमचा एक इतिहास हा वेगळाच असणार आहे किंवा तुमची गोष्ट मनाही वेगळीच असणार आहे. डॉक्टर खरंच तुमच्या निर्णयाला सलाम. डोळ्याचं पारणं फेडलं खिलार शेतकरी शान यूट्यूब चॅनलचं. अप्रतिम. काम आपलं आहे. नाही, जे काय सुचवलं ते अप्रतिम. माहिती नसते त्यामुळे आपण ती सगळी जरा लिंक लावून द्यायची, समोरच्या माणसाला फोन करायचे, ह्यांना फोन करायचं, जावं म्हणायचं. हां, आणि काय अडचण आहे तुमची, टेम्पो सोडून द्यायचा फार तर ओळखीचे असतात कोणतं. ऑलरेडी यांचा टेम्पो आहेच, हे ते व्यापार करतात त्यामुळे यांचे सगळे प्रवास हे सगळं त्यांना माहिती. बरोबर झालं, छान झालं, चांगलं झालं. हो हो. कारण त्या गाईचं काय, हां आणखीन एक आहे, त्या गाईचं काय आहे, ती गाय म्हणजे एक पिठी आहे, जे काय टाकशीला तेच उगवते. म्हणजे अतिशय छान त्या पद्धतीची गाय आहे ती. ठीक आहे. आणि त्याच्या 9 वेत पाठीशी आमच्या होती की तिला काय आपण सिमेंट टाकवलं तेच पिल्लू काढते. या आधारावर बेसवर मी म्हटलं एवढं खर्च करून जावा की नक्की पाडील हा नशिबाचा भाग आहे. परंतु झाली कालवड तर ती काय 16 आणि 6 तसंच झालं, कालवडच झाली आणि कपिला. तुमचं नाव? आमचं नाव मकबूल बाबूराव हेबाळे, पप्पांचं नाव. आणि पूर्ण पत्ता? पूर्ण पत्ता अंबाईनगर, रेंदाळ, कोल्हापूर जिल्हा. काय अपेक्षा, किती आल्यावर कालवड द्यायची? काय नाही अपेक्षा काही नाही, द्यायचीच नाही. द्यायचीच नाही. ठीक आहे, बघा विचार करा, कारण आयुष्यात ही संधी पहिल्यांदा. हा, तिचं काय पैदास होईल ते देणे, हे लक्ष्मी घरात राहणार. ठीक आहे, ठीक आहे, चालते. जरा आडवं एकदा उभा करता. जाऊ तुम्ही तिथे गाईच्या जवळ जाऊ. नाही जाऊ पटकन. जरा अलीकडे राहायचं आहे तुम्ही, माझं पण गाय लवकर जाऊ. झालं. हां इकडे कोण राहा आता. हां जितक्या गाय बरोबर राहिले. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय? माझं नाव मकबूल बाबूराव हेबाळे. काय करत? जनावरांचा व्यापार आहे माझा. काही माझी मुरामशी असतात दावीचं, काही विक्रीसाठी. ही गाय आमच्या घरच्या गायला झाली आहे, पांढऱ्या गायला झालेली आहे, नशिबानं झालेली आहे. या पाठीमागचा गुरु कोण? गुरु म्हणजे आमचं वडीलच म्हणा, वडिलांचीच आमचा धंदा पहिल्यापासून. बरं, मग ही कालवड जन्माच्या पाठीमाग ही संकल्पना कोणाची? संकल्पना डॉक्टरांची, सोलनकर डॉक्टर आम्हाला ते हे केले. नाव काय डॉक्टरांचं? दीपक सोलनकर. बरं बरं. या अगोदर तुमच्या आयुष्यात अशी गोष्ट कधी घडली होती का? घडली, हीच पहिल्यांदा ही एखाद्या डॉक्टरांनी सांगितलं आणि अशी गोष्ट घडली? हीच डॉक्टर सांगितली होती आम्हाला, हीच गोष्ट घडली पाहिजे. तरी सर्वसाधारण मागणी कालवडीची? काल माझ्याकडे 9 लाखाला म्हणतो. 9 लाख रुपयाला. बरं, मग तुमची काय इच्छा? नाही, घरची वस्तू आहे, आम्हाला ती ठेवायचीच आहे. बरं बरं. मग काही नाही. घरी कपिला का असावी? ही आता म्हणजे कसं कपिला असावी हे सगळं, म्हणजे आम्ही जातीनं मुसलमान आहे, तरी पण हे